सध्याचे आपण दृश्य बघतो त्यामध्ये आपल्याला सुरेश धस बघायला मिळत आहेत। ढाकणे कुटुंबियांच्या भेटीला सुरेश धस आलेले आहेत। खोक्यावर ज्या मारहाणीचा आरोप आहे त्या कुटुंबियांच्या भेटीला सुरेश धस आता दाखल झाले। आपण बघितलं थोड्याच वेळापूर्वी खोक्याच्या कुटुंबियांना सुरेश धस यांनी भेट दिली होती आणि यानंतर लगेचच ढाकणे कुटुंबियांच्या भेटीला सुरेश धस दाखल झालेले आहेत। सुरेश जाधव आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। सुरेश, आपण बघितलं खोक्याच्या घरात आता सुरेश धस गेले आणि लगेच आता ढाकणे कुटुंबियांच्या भेटीला सुरेश धस दाखल झाले। शिरूरमध्ये जो वाद झालेला होता, ढाकणे पितापुत्रांना मारहाण केल्याच्या संदर्भात जो गुन्हा दाखल झाला होता, त्या प्रकरणामध्ये सुरेश धस यांनी दोघांचीही भेट घेतलेली। विशेष म्हणजे सतीश भोसले हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे असा आरोप प्रत्यारोप करण्यात आला होता। त्याचबरोबर त्याला अटक करावी यासाठी शिरूरमध्ये मोर्चा देखील काढण्यात आला होता। मात्र ज्या ढाकणे पितापुत्रांना मारहाण झाली त्या देखील कुटुंबाची विचारपूस करण्यासाठी सुरेश धस या ढाकणे कुटुंबाची भेट घेत आहेत। विशेष म्हणजे मेडिकलसाठी जर काही गरज लागली तर मी सोबत असेल अशा पद्धतीने देखील आश्वासन देत आहेत। त्यामुळे एकंदरीत जो शिरूरमध्ये वाद समोर आलेला होता, सतीश भोसले यांनी मारहाण केलेला जो वाद समोर आला होता, त्या प्रकरणामध्ये सुरेश धस यांनी दोन्ही कुटुंबाची भेट घेतलेली आहे। त्यामुळे नेमका या वादाच्या संदर्भात आता सुरेश धस मिटवण्याच्या दृष्टिकोनातून काय भूमिका घेतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र सतीश भोसले याला अटक केली आहे। सतीश भोसलेला 7 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली। मात्र त्यानंतर वन विभागाने जी कारवाई केली होती त्यावर देखील सुरेश धस यांनी प्रश्न उपस्थित केला होता। घर पाडलं ते चुकीच्या पद्धतीने पाडलं गेलं यावरती देखील प्रश्न उपस्थित केला होता। आणि आता ज्या कुटुंबाला मारहाण केली होती सतीश भोसले यांनी त्या ढाकणे कुटुंबाची देखील भेट घेऊन त्यांचं देखील सांत्वन केलं जात आहे।